नमस्कार, मी वैद्य गौरव दिवेकर, हरिओम चिकित्सालय वरवड. तर आता सध्या आपल्याकडे हेमंत ऋतू चालू आहे. साधारण 15 नोव्हेंबर पासून ते 15 मार्च पर्यंत हा शीतकाळ असतो आणि त्याच्यात हेमंत आणि शिशिर हे दोन ऋतू येतात. तर ह्या ऋतूमध्ये शीतगुणाने शरीरात वात वाढतो, त्वचा कोरडी पडते. मग या ऋतूमध्ये जर अभ्यंग नियमितपणे केलं, शरीराला कोमट केलेलं तेल लावलं तर ह्या वाताचं शमन होतं. आणि त्यामुळे आता ज्या अनेकांना समस्या असतात की सकाळी उठलं की सांधे दुखतात, गुडघे दुखतात, कंबर दुखते, सकाळी उठताना सरळ होता येत नाही, उत्साह वाटत नाही, तर अशा अवस्थेमध्ये तिळाच्या तेलाचा अभ्यंग किंवा ज्यांना वजन वाढवायचे अशा व्यक्तींसाठी नारायण तेल, महानारायण तेल, बाला अश्वगंधादी तेल अशा तेलांचा अभ्यंग खूप फायदेशीर ठरेल. तर अभ्यंग करताना तेल कोमट करून हाताच्या किंवा पायाच्या बोटांकडून शरीराच्या दिशेने चोळला तर त्याचा अधिक लाभ होतो. आणि याच्यामध्ये ज्यांना वजन कमी करायचे ते मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल वापरू शकतात. धन्यवाद.